तो आडपडदा दूर होणार नाही, ती अडचण दूर होणार नाही. आणि म्हणून जी अडचण आहे, जो आडपडदा आहे, तो काय आहे हे संत आपल्याला समजावून सांगतात. 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला होता की हे भगवंता, ते जे काही आत्मतत्व आहे, परमतत्व आहे, ते जे काही निरुपाधिक तत्व आहे, त्या निरुपाधिक तत्वाचं वर्णन कर, असं अर्जुनाने प्रश्न केला भगवंताला. पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, 15वा अध्याय वाचला, त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळेल की भगवंताने त्या निरुपाधिक तत्वाचं तेव्हा अजिबात वर्णन केलं नाही 15व्या अध्यायात. तर भगवंताने काय सांगितलं? मग भगवंताने सांगितलं की ती निरुपाधिक तत्वाचं माहिती घेण्यापेक्षा महत्वाचं आहे उपाधीची ओळख करून घ्या. की कोणती उपाधी आहे की ज्या उपाधीमुळे तुम्हाला ते निरुपाधिक समजत नाही. काहीतरी आडपडदा आहे, काहीतरी अडचण आहे, काहीतरी अज्ञान आहे. आणि जोपर्यंत ते अज्ञान, ती उपाधी, ती अडचण तुम्ही समजावून घेत नाही की कोणती गोष्ट आड येत आहे, ते तत्व अनुभवायच्या. मग संतांनी हा सगळा शोध घेतलेला आहे. आणि संतांना असं आढळलं की ज्याला आपण मन म्हणतो, ज्याला आपण मन म्हणतो, ज्याला आपण पाचही इंद्रियांचे अनुभव म्हणतो, डोळ्याने दिसतं, कानाने ऐकू येतं, जिभेला चव समजते, नाकाने वास येतो, त्वचेला स्पर्श समजतो, आणि त्याच्यासोबत मन असतं. ते मन प्रत्येक अनुभवाचं मूल्यांकन करतं, चांगलं वाईट म्हणतं, आवड निवड असं करतं ते मन, आसक्ती द्वेषाची प्रतिक्रिया करतं. आणि असं हे 5 इंद्रिय आणि मन या दोघांचा जो व्यवहार चालू आहे, थोडक्यात आपण त्याला मन म्हणू, कारण मन महत्वाचं. ह्या मनामध्ये जोपर्यंत हालचाल चालू आहे, जोपर्यंत या मनामध्ये इच्छा आहेत, कल्पना आहेत, विचार आहेत, वासना आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, भय, या सगळ्या गोष्टी आहेत, तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत मन कार्यरत आहे, मनात काहीतरी अनुभव येतात, घटना बाहेर घडते आणि दुःख, चिंता आतमध्ये निर्माण होते. तर हे जे काही असं सतत काही अनुभव येतात, चांगले येतात, वाईट येतात, काही चांगलेही नसतात, वाईटही नसतात, तटस्थ असतात, त्याच्यामुळे सुखही होत नाही, दुःखही होत नाही, आणि काहींमुळे सुख होतं, काहींमुळे दुःख होतं. तर असं जे काही सुखदुःखाच्या खेळात आपण अडकलेलो आहे, चिंता काळजीच्या खेळात अडकलेलो आहे, आणि जोपर्यंत तुम्ही असे सुखदुःखाच्या, चिंता काळजीच्या खेळामध्ये अडकलेले आहात, तोपर्यंत त्या तत्वाची ओळख होत नाही. ओळख कोणाला होते? मग ज्याचं मन स्थित प्रज्ञ झालं. सर्व दोष मनाचा आहे. मन जर तुमचं शांत झालं, आता तुम्ही त्या 6व्या अध्यायामध्ये पाहिलंय, त्याच्यात भगवंताने सांगितलेलं आहे की समत्वम योग उच्यते. मनाचं समत्व जर घडलं तर त्या तत्वाशी एकरूपता घडते, म्हणजे योग घडतो.
म्हणजे तुमचं मन असं बनलं पाहिजे की बाहेर प्रसंग कोणताही घडो, मनासारखा घडला तर आनंदाने उड्या नाही मारल्या पाहिजे, आणि मनाविरुद्ध झालं तर दुःख व्हायला नको, निराशा यायला नको, चिंता यायला नको, काळजी यायला नको, भय यायला नको. हा एक गुण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणला, हा एक गुण जर तुमच्या जीवनात उतरला, तर बाकीचे सगळे जे काही दैवी गुण आहेत ते आपोआप येतात या गुणाच्या मागे. आणि नेमकं आपण हाच गुण आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात आपण आणत नाही. थोडंसं मनाविरुद्ध झालं की दुःखी व्हायचं, निराश व्हायचं, भयभीत व्हायचं, चिंता काळजी करायची, आणि मनासारखं झालं की आनंदी व्हायचं, एकदम सुखी व्हायचं, वा 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 वा, आनंदाने उड्या मारायच्या. असा जर स्वभाव असेल तर त्या मनाला ते तत्व कधीही अनुभवाला येत नाही. ते तत्व अनुभवाला येण्यासाठी विशिष्ट प्रकारचं मन लागतं, आणि ते मन तसं बनावं म्हणून तुम्हाला विविध उपाय सांगितले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये पूजा येते, अर्चा येते, नामजप येतो, उपवास तपास येतात, तीर्थाटन येतं, विविध देवतांच्या पूजा येतात. त्या कशासाठी आहेत सगळ्या? त्या तुमचं मन स्थिर व्हावं, तुम्ही समत्वामध्ये यावं, थोड्या थोड्या गोष्टींनी डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. थोडंसं मनाविरुद्ध होतं आणि घरामध्ये भानगडी चालू होतात, बारीकशी गोष्ट असते काहीतरी. सासू सुनेच्या भानगडी प्रत्येक घरामध्ये आहेत, कोणतंच घर सुटलं नाही. हे का बरं? याचं कारण आपण मनसमत्वाचा, स्थितप्रज्ञतेचा अभ्यास केलेला नाही. कोणी काही म्हटलं तरी आपण डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, कोणी काहीही म्हटलं तरी आपण दुःखी नाही झालं पाहिजे. आपल्या मनासारखं झालं तरी आपण उड्या नाही मारल्या पाहिजे. हा एक गुण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणा, तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली. नाहीतर ज्ञानेश्वरीचे कितीही पारायण केले तरी काहीही उपयोग नाही. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ती असं मन बनण्यासाठी, निष्काम मन बनलं पाहिजे, स्थितप्रज्ञ मन बनलं पाहिजे. काहीही घडो, आपल्यावर काहीच परिणाम नाही झाला पाहिजे. असं ज्या व्यक्तीचं मन बनेल त्या व्यक्तीच्या मनामध्ये परमात्म तत्वाचं प्रकटन होत असतं. हा निसर्गाचा नियम आहे. कोणीही गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुमचं मन असं बनवू शकत नाही. कोणताही देव तुमच्यावर कृपा करून तुम्हाला असं मन देऊ शकत नाही. हे सगळी तुमच्या कर्माची फळं आहेत. आपण 24 तास आपलं जीवन कसं जगतो, असं हे दावे करत, भांडणं करत, माझं तुझं करत जगतो का शांततेत जगतो, समतेत जगतो, स्थितप्रज्ञतेत जगतो, सगळ्यांशी आपुलकीने जगतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो का याच्याशी भांडण, त्याच्याशी भांडण, याच्याशी वाद, त्याच्याशी वाद, असं वागतो? हे ज्याचं त्याचं ज्याने त्यांनी तपासावं. आणि जे लोक
असं शांततेने वागत असतील, समजून वागत असतील, प्रेमाने वागत असतील, हळूहळू त्यांचं मन असं बनत राहतं आणि मग त्यांच्या जीवनातून दुःख दूर जातं. कोणत्याच प्रसंगाने ते घाबरत नाहीत. मनासारखं झालं तर उड्या मारत नाही आणि मनाच्या विरुद्ध झालं तर निराश होत नाही. हा एक गुण तुम्ही तुमच्या जीवनात आणा आणि हा गुण जर तुम्ही तुमच्या जीवनात आणला तर तुमचे मुलं सुद्धा तुमच्याकडून शिकतील. तुमच्या मुलाबाळांनाही हा गुण शिकवा. आणि हे खरं शिक्षण आहे. हे खरं शिक्षण आहे. हे शिक्षण ज्या व्यक्तीला मिळेल, ज्या व्यक्तीचं मन असं होईल, त्या व्यक्तीचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. हा निसर्गाचा नियम मी तुम्हाला सांगतोय आणि हा नियम घरी गेल्यानंतर आपल्या डायरीमध्ये, वहीमध्ये पक्का लिहून ठेवा. आणि जीवन जगत असताना नेहमी बघा की आपण असं जीवन जगतोय का. स्थितप्रज्ञ, शांत, समतेमध्ये असं तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करा. याला म्हणतात निष्कामता. काहीही हो, कसंही हो, आपण शांत राहायचं. तुकाराम महाराजांनी फार छान सांगून ठेवलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बस हा जो उपदेश आहे ना, हा ज्ञानेश्वरीचा उपदेश आहे, हा गीतेचा उपदेश आहे. समत्वम योग उच्यते. अर्जुना, समत्व मनाचे तेच जाण तू सार योगाचे. ही ओवी तुम्ही 6व्या अध्यायात नक्की वाचली. अर्जुना, समत्व मनाचे तेच सार तू जाण योगाचे. असं सगळ्या अध्यात्माचं जे काही सार असेल ते सार आहे तुम्ही तुमचं मन शांत बनवणे, निष्काम बनवणे, निष्कपट बनवणे, निरअहंकार बनवणे आणि निर्विकार बनवणे. हे असं जर केलं तर तुम्हाला अध्यात्म समजलं असं म्हणता येईल. आणि तुमचं मन जर असं झालं नाही तर तुम्ही दुःखीच राहाल. तुमच्या जीवनातून दुःख जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं मन असं बनलं पाहिजे. आणि जसं 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की हे अर्जुना, उपाधीला तू जाणून घे. आता उपाधी म्हणजे मन. मनाला तू जाण. कारण की मन जाणलं, मनाचे खेळ जाणले तर मनापासून सुटका होते. पण आपल्याला मनच माहिती नाही. मन कसं काम करतं ते माहिती नाही. मन कशाला म्हणतात ते माहिती नाही. हा अडचण आहे. तर मन कशाला म्हणतात मग? हे पहा, मी जास्त तुम्हाला सूक्ष्मात आणि जास्त खोल काही सांगत नाही. पण जो जो अनुभव आपल्या मनामध्ये येतो त्या अनुभवाकडे आपलं लक्ष पाहिजे. की घरात पाल दिसली. आता पाल दिसल्याबरोबर घाबरायचं काही कारण आहे का? ती पाल का खाते का आपल्याला? पण ती लहानपणापासून सवय लागलेली की पाल दिसली रे दिसली की भयभीत. ती पाल मग अंगावर पडणं दूर. अंगावर पडली तर मग विचारूच नका. तर ही जी काही आपण एक सवय लावलेली आपल्याला, याला काय म्हणतात? संस्कार आहे. हा संस्कार आहे. लहानपणापासून त्या मुलीने आईला पालीला घाबरताना पाहिलं, बापाला सापाला घाबरताना पाहिलं. आणि असा घाबरण्याचा संस्कार आपण आई बापाकडून घेतला. आणि नुसता आई बाबाकडून या जन्मात घेतला असं नाही, अनेक मागच्या जन्मात आपण असे संस्कार गोळा केलेले आहेत.
इच्छा वासनांचे, कामक्रोधाचे, लोभाचे, मत्सराचे, भयाचे असे सगळे संस्कार घेऊन आपण जन्माला येतो. आता हे बघा, येणारा प्रत्येक जीव त्याच्यासोबत त्याच्या मागच्या जन्माचे संस्कार आणतो. त्याच्या ज्या काही अपूर्ण इच्छा, वासना, भय वगैरे जे असतं ते सगळं आणतो तो. आता हे बघा, साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता की ती गाय विल्यावर तिला जे बछडं होतं, त्या बछड्याला कोणी शिकवतं का की तू उठ आणि दूध पी गाईचं म्हणून? त्याचं ते बरोबर उठतं, शोधतं आणि दूध प्यायला लागतं. तुम्ही तिथे कोणीच नसला तरी काही बिघडत नाही, ते बरोबर ते सगळं काही करणार आणि दूध पिणार. तर असा संस्कार घेऊन प्रत्येक जीव आलेला आहे. खाणे, पिणे, झोपणे हे सगळे संस्कार आपण घेऊन आलेलो आहे. आपोआप खाण्याची इच्छा होते, आपोआप तहान लागते, आपोआप झोप लागते, आपोआप इच्छा होतात. तर हे सगळे संस्कार म्हणजे हे मन घेऊन आपण आलेलो आहे. कारण की जेव्हा देह सुटतो तेव्हा मन, हे शरीर आहे ना, हे मनाचं स्थूल रूप आहे आणि मन हे सूक्ष्म रूप आहे आपलं. तर ते मृत्यू समयी आपण सूक्ष्म देहाने शरीराच्या बाहेर पडत असतो आणि सूक्ष्म देह म्हणजे मन असतं. हे जे संस्कार, विकार, इच्छा सगळ्या काही ज्या आहेत त्या आपण बरोबर घेऊन पुढच्या प्रवासाला निघतो. तर हे सगळं असं आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे की आपल्याला कोणताही जो अनुभव येतो, साप दिसल्यावर भीती वाटते, हे सगळे अनुभव आपण मागच्या जन्मातून घेऊन आलेलो आहे. हे सगळे भूतकाळातले आहेत. हे सगळं कसं आहे माहिती का? मन म्हणजे आता आपल्याकडे समजा ते सीडी असते किंवा कॅसेट रेकॉर्डर असतो, टेप रेकॉर्डर असतो. त्याच्यामध्ये आपण टेप टाकला आणि तो टेप चालू केला, ती सीडी टाकली आणि सीडी चालू केली की जे त्या सीडी मध्ये आहे तेच बाहेर येतं, दुसरं येत नाही. तसं जे आपले मागचे संस्कार आहेत, जे आपले अनुभव आहेत तेच नेहमी बाहेर येतात, दुसरं काही येत नाही. म्हणजे हा सगळा भूतकाळाचा एक खेळ चालू आहे, पण आपल्याला याची कल्पना नाही. आणि म्हणून आपण आनंद झाला की खूप आनंदाने उड्या मारतो, दुःख झालं की निराश होतो. पण आपल्याला हा जर खेळ समजला तर आपण आनंद झाल्यानंतर आनंदाने उड्या मारायची गरज नाही आणि दुःख झाल्यानंतर दुःख करायची गरज नाही. कारण की ते तुम्ही तुमचा सगळा मागचा साठा आहे तो, आणि त्या साठ्यानुसार होत आहे, त्यात काय विशेष आहे? एक यंत्र जसं चालतं तशी ती यांत्रिक क्रिया आहे. मन हे यंत्र आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जेव्हा तुम्हाला मन हे यंत्र आहे हे माहिती नाही, तेव्हा त्या मनाच्या ठिकाणी जे अनुभव येतात त्या अनुभवाविषयी तुम्ही चांगल्या वाईटची प्रतिक्रिया करता. चांगला अनुभव आला आनंदी होता, वाईट अनुभव आला की दुःखी होता. चांगला अनुभव आला की म्हणतात पाहिजे, हा असा अनुभव पाहिजे, नेहमी पाहिजे. आणि वाईट अनुभव आला की म्हणतात नको, हा असा अनुभव नको. तर असं आपल्याला चांगल्या अनुभवाची एक आसक्ती होते, चांगल्या अनुभवाचं व्यसन लागतं. हे जे तंबाखू खाणारे, चहा पिणारे, बिड्या पिणारे, दारू पिणारे, गुटखा खाणारे, हे काय आहे? यांना व्यसन लागलेलं आहे. कारण की ती तंबाखू खाल्ली थोडीशी की जरा बरं वाटतं, चहा पिला की जरा बरं वाटतं, तरतरी वाटते. त्या दारूवाल्याला दारू पिलं की त्याला चांगलं वाटतं.
आणि तसं चांगलं वाटण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात. परंतु मग त्याची सवय होते, व्यसन लागतं आणि त्या गोष्टीशिवाय राहता येत नाही. आता तंबाखू जो माणूस खातोय गेल्या 25, 30, 40 वर्षापासून, त्याला तंबाखू सोडता येते का? त्याला तंबाखू सोडता येत नाही. जे सिगरेट बिडी पिणारे लोक आहेत, 5-25 वर्षे 50 वर्षे ज्यांनी बिडी पिलेली आहेत, ते बिडी सिगरेट सोडू शकत नाही. ती बिडी सिगरेटची आठवण येणारच. दारू पिणाऱ्याला दारूची आठवण येणारच. तर असं हे आपण आपल्याच आठवणीमध्ये अडकून गेलेलो आहोत. आणि असं जेव्हा आपण अडकून जातो तर हे आपल्याच आठवणी या उपाधी आहेत. हे संस्कार जे आहेत मागच्या जन्मीचे, हे उपाधी आहेत, या अडचणी आहेत, हा अडथळा आहे, हा आडपडदा आहे. आणि जोपर्यंत या अशा आठवणी दूर होत नाहीत, असे संस्कार दूर होत नाहीत, असे अनुभव दूर होत नाहीत, आणि जोपर्यंत तुमचं मन असं निर्विचार, निर्विकार आणि निष्काम होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचं खरं स्वरूप समजत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून मनाची ओळख करून घेणे हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि ही मनाची ओळख करून घ्या असं भगवंताने 15व्या अध्यायात सांगितलंय. आणि म्हणून उपाधी म्हणजे मनाची ओळख करून दिलेली, की हे मन कसं चंचल आहे, हे मन कसं अजिबात ताब्यात येत नाही. ते हिरवं गवत पाहिलं की ढोर कसं तिकडे ओढलं जातं, तशी आपली स्थिती आहे. त्या ढोरासारखी. ते वढाळ ढोर जसं असतं तसं आपलंही मन भलतीकडेच ओढत असतं. तर हे सगळे पूर्वीचे संस्कार आहेत. आणि हे सगळे संस्कार जोपर्यंत कमी होणार नाहीत, जोपर्यंत तुमचं मन असं झालं पाहिजे की त्या मनात काहीही कामना आल्या नाही पाहिजे, काही इच्छा नाही आल्या पाहिजे, कोणतं सुखदुःख नाही आलं पाहिजे. असं जर झालं तर मग ते तुमचं जे काही मूळ स्वरूप आहे, तुमच्या आतमधल्या ज्या काही निगेटिव्ह आहेत त्या सगळ्या तुम्हाला आपोआप दिसतात. त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. फक्त तुम्हाला बघण्याची कला आली पाहिजे. आपलंच मन बघण्याची कला ज्याला येते त्याला सगळं काही आपलं स्वरूप समजतं. एवढंच आहे ज्ञानेश्वरी, अध्यात्म, दुसरं नाही आहे. गीता दुसरं, याच्यापेक्षा दुसरी गीता नाही. आपलं मनच अडचण आहे हे समजून घेणे आणि आपल्या मनाचा निराश होऊ देणे. त्या ज्या काही 4 अवस्था सांगितल्या जातात, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, हे सगळं मन आहे. मनाशिवाय दुसरं काही नाही. आणि मनाचा संपूर्ण निराश झाला असता आत्मज्ञान होतं. मग तेव्हा समजतं की ते शाश्वत चिरंतन तत्व आणि मी भिन्न नाही. मला जन्म मरण नाही, मी जन्म मरणाच्या पलीकडे आहे. मला सुखदुःख नाही, मी सुखदुःखाच्या पलीकडे आहे. मला जाणीव नेणीव नाही, मी जाणीव नेणिवेच्या पलीकडे आहे. हरिपाठात तुम्ही नेहमी म्हणतात ना, जाणीव नेणीव भगवंती नाही. असं ते जे काही परमात्म स्वरूप आहे ते आणि तुम्ही भिन्न नाही. ही अनुभूती येणे याला म्हणतात अध्यात्म. आणि हे अध्यात्म आपल्याला समजलं पाहिजे म्हणून माऊलीने ही ज्ञानेश्वरी लिहिली. आपलं हे जे मन आहे ना, हे मन फार विचित्र आहे. हे मन समजून घेतलं पाहिजे. या मनाचे खेळ समजून घेतले पाहिजे. हे मन काय करतं माहितीये का?
जे काही तुम्ही ऐकलं, जे काही तुम्ही पाहिलं, ते मनामध्ये साठवून ठेवतं. तसंच तसं साठवून ठेवतं. आणि पुढच्या वेळेस